बातमी आदित्य आणि अमित ठाकरेंच्या संदर्भातली। ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ वरळी हा त्यांचे चुलत बंधू अमित ठाकरेंच्या रडारवर आलाय। अमित ठाकरेंनी वरळीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाठीभेटी सुरू केल्यात। मनसेनं वरळीत उमेदवार देणार असल्याचं आधीच जाहीर केलंय। त्यामुळे ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना देखील रंगण्याची शक्यता आहे। आणि त्याच संदर्भातला एक रिपोर्ट पाहूया। आदित्यच्या बालेकिल्ल्यात अमितची एंट्री। वरळीत रंगणार महाभारत। ठाकरे बंधू आमने सामने येणार। लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानं मनसेनं विधानसभेसाठी स्वबळाचे संकेत दिलेत। त्यातच राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनी आता बंधू आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात लक्ष घालायला सुरुवात केली आहे। त्यामुळे वरळीत दोन ठाकरेंमध्ये महाभारत रंगण्याचं चित्र निर्माण झालंय। 2019 मध्ये राज ठाकरेंनी पुतण्या आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचा उमेदवार दिला नव्हता। मात्र यंदाच्या लोकसभेत मनसेनं महायुतीत दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे। त्यानंतर राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनीही आपलं लक्ष बंधू आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघाकडे वळवलंय। बंधू आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात अमित ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन विधानसभेसाठी साखर पेरणी करणार आहेत। मात्र वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात अमित ठाकरे नाहीत तर मनसे नेते संदीप देशपांडे हे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे अमित ठाकरेंनी संदीप देशपांडेंसाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। असं आहे, सगळ्या विधानसभेमध्ये आमची तयारी चालू आहे। नुसती काय वरळी नाही आहे, माहीम असेल, वरळी असेल, भांडूप असेल, विक्रोळी असेल, कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, सगळीकडे आमची तयारी चालू आहे। आणि त्या तयारीचाच एक भाग म्हणून सन्माननीय अमित साहेब ठाकरे आज वरळी विधानसभेत येत आहेत। इसके अलावा आदित्य ठाकरे जी के खिलाफ वरळी से उम्मीदवार खड़ा करने की तैयारी एमएनएस कर रही है। माहिती का कहना है कि 1.5 की हम लोग कोशिश करेंगे वहां पर। जो भी आएगा उसका डिपॉजिट जब्त हो जाएगा। आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात अमित ठाकरेंची एंट्री झाल्यानं आता वरळीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। 2019 मध्ये राज ठाकरेंच्या मनसेनं वरळीच्या मैदानात आदित्य ठाकरेंविरोधातला संघर्ष टाळला होता। यंदा स्वतः राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे आदित्य ठाकरे यांचा गड भेदण्यासाठी सक्रिय झाले असल्याचं दिसून येतंय। त्यामुळे आपला गड वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे कोणती रणनीती आखतील याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे। कॅमेरा पर्सन विक्रांतसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।